रश्श्यातली वाम बनवणार आहे। इथे मी वांब घेतलेली आहे, चांगली मी 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून घेतली। आता वांबीसाठी लागणारा आपण मसाला पाहूया। इथे पहा, मी थोडंसं अर्धी वाटी सुकं खोबरं घेतलंय, 1 कुडी लसूण घेतलाय, अर्धा इंच आलं तुकडे करून घेतलेत, 1 टोमॅटो घेतलाय, तो चिरून घेतलाय आणि 1 मोठा कांदा बारीक चिरून घेतलाय, कोथिंबीर। आता ह्याचं मी वाटण बारीक वाटून घेणार आहे। आता हे वाटण तयार करून घेते। इथे पहा, हे वाटण वाटून घेतलेलं आहे। आता आपण रश्श्यातली वाम बनवून घेऊया। इथे मी तेल ओतले कढईमध्ये, ह्यामध्ये छोटा अर्धा चमचा हळद, 1 चमचा मिरची पावडर, 1 चमचा कांदा लसूण मसाला, पाव चमचा गरम मसाला, 1 चमचा धना पावडर, भाजलेल्या धन्याची पावडर आहे। आता आपण हे वाटण ह्यामध्ये टाकून घेऊ। हा मसाला आपण ह्यामध्ये चांगला परतून घ्यायचा तेलामध्ये। गॅस मी बारीक ठेवलाय, म्हणजे मसाला खाली लागणार नाही। बारीक गॅसवरतीच आपण हे 4-5 मिनिट हा मसाला आहे ना, बारीक गॅसवरती चांगला परतून घेऊया, म्हणजे हे मसाले जे आहेत ना भाजले जातील तेलामध्ये चांगले, कारण आपण खोबरं वगैरे सगळं कच्चंच वाटलेलं आहे वाटण। इथे 4 ते 5 मिनिट हा मसाला आपण ह्यामध्ये परतून घेत आहे। मी ह्यामध्ये थोडंसं पाणी ओतते, हे वाटणाचंच पाणी आहे। पाणी ओतून आपण मसाला परत मिनिटभर चांगला परतून घेऊया तेल सुटूसपर्यंत। मसाला चांगला परतलेला आहे, मसाल्याला चांगलं तेलही सुटलेलं आहे। आता ह्यामध्ये ही वांब आहे ना, आपण ह्यामध्ये टाकून घेऊ। वाम टाकून आपण ह्यामध्ये मसाल्यामध्ये चांगली मिक्स करून घ्यायची। आपण हे मिक्स करून घेतलेले आहे। आता ह्यावरती मी झाकण ठेवते, गॅस बारीक ठेवून आपण 2-3 मिनिट ह्यावरती झाकण ठेवूया। मसाल्यामध्ये वांब आपण थोडीशी वाफवून घ्यायची, मग ह्यामध्ये आपण पाणी ओतायचं। त्यावरती मी झाकण ठेवते, 2-3 मिनिटांनी आपण ही वांब मिक्स करून घेऊ। आता इथे पहा 2-3 मिनिट झाले, तर आपण ही पहा एकदम मस्त ही वाफलेली ह्यामध्ये। वांबीला कसं पाणी सुटतं, त्यामुळे खाली वगैरे काही लागत नाही। आता हे परत आपण मिक्स करून घ्यायचं मसाल्यामध्ये। आता ह्यामध्ये आपण पाणी ओतूया, आपल्याला जेवढा रस्सा हवा आहे त्या पद्धतीने आपण ह्यामध्ये पाणी ओतायचं। हे वाटणाचं पाणी आहे ना, हे ओतत आहे ह्यामध्ये। हा रस्सा तुम्हाला चपाती बरोबर, भाकरी बरोबर, भाताबरोबर जसं हवा आहे त्या पद्धतीने तुम्ही असं पातळ घट्ट वगैरे असं ठेवू शकता। इथे पहा मी असं ठेवलेलं आहे। तर ह्यामध्ये आपण चवीनुसार मीठ टाकून घेऊया, परत एकदा मिक्स करून घ्यायचं। आपण ह्याच्यावरती झाकण ठेवू, 2-3 मिनिटांनी असं हलवून आपण 1-2 वेळा मिक्स करून घ्यायचं। वांब शिजवून घ्यायची ह्या रश्श्यामध्ये। आणि इथे मी गॅस बारीक ठेवूनच हे वांबीचा रस्सा शिजवून घेणार आहे, मसाल्यातली रस्सा वांब। आता आपण ह्यावरती झाकण ठेवूया। तर इथे पहा 9-10 मिनिट आपण वांब शिजवून घेतलेले आहे रश्श्यामध्ये, एकूण 10 मिनिट झाले। तर आपलं वांबी रश्श्यातली वांब झालेली आहे तयार खाण्यासाठी, शिजलेली आहे वांब। ह्या पद्धतीने मी अशी रश्श्यातली वांब बनवलेली आहे, खाण्यासाठी तयार झालेली आहे रश्श्यातली वांब।